शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. सर्वप्रथम तुम्हाला प्रत्येकांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. की आजचा दिवस विशेष दिवस आहे आणि हा दिवस सर्व जगभरामध्ये आनंद उत्सवाने साजरा केला जातो. की मातृदिन म्हणून प्रियांनो या दिनाचं वैशिष्ट्य आहे आणि या दिवसाला प्रियांनो फार आनंदाने प्रत्येक परिवारामध्ये हा दिवस साजरा केला जात आहे. सो सर्व मातांना मी सर्वप्रथम या मातृदिनाच्या म्हणजे मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देईल. की परमेश्वर तुम्हाला अधिक त्याचं उत्तम आरोग्य, त्याचं ज्ञान, त्याचं चातुर्य, परमेश्वर त्याचं संरक्षण आणि परमेश्वर त्याचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येकांना परमेश्वर प्रदान करो. सर्व मातांसाठी आम्ही जरा जोरदार टाळ्या वाजवूयात. सो या वेळामध्ये आज एका अशा विषयाला आम्ही पाहणार आहोत की जो विषय मातृ दिनानिमित्ताने परमेश्वर आज आम्हाला देत आहे. की मातृत्वाचं आदर्श पवित्र शास्त्रातून आम्ही पाहणार आहोत. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अनेक वचनं पाहायला मिळतात, अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते आम्हाला सांत्वना देणारं, परमेश्वर स्वतः आम्हाला सांत्वना देणारा परमेश्वर आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आम्हाला पाहायला मिळतं जे जुन्या करारामध्ये आहे. यशियाचं पुस्तक याचा अध्याय 66 आणि वचन 13 मध्ये आयझाया चॅप्टर 66 वर्स 13, आयझाया 66 वर्स 13 या ठिकाणामध्ये मी वाचूयात. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करीते तसे मी तुमचे सांत्वन करील, यरुशलेमे तुमचे सांत्वन करील. आमेन. दैवाप करो हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. या ठिकाणामध्ये यशियाच्या ग्रंथात ही महत्वपूर्ण अशी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वराचं जे सांत्वना देणं आहे ते सांत्वना देणं एका माते समान आहे. हालेलुया, हालेलुया. सो आज सकाळी आम्ही या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही पाहिलं आणि ते वचन या स्वरूपाने होतं की एक माता परमेश्वराच्या प्रेमाचं ती एक छाया आहे. हालेलुया. सो पवित्र शास्त्र परमेश्वराने एका मातेला किंवा आईला या जगामध्ये या स्वरूपाने ठेवलं. या स्वरूपाने प्रत्येक लेकरांसाठी एक माता किंवा एक आई परमेश्वराने यासाठी दिली की परमेश्वराचं जे एक काम आहे ते काम त्या आईने या जगामध्ये लेकरांसाठी करावं. प्रत्येक गोष्ट परमेश्वरानेच जर करायला जर परमेश्वराने घेतली असती तर परमेश्वर तितका प्रत्येक व्यक्तीसाठी प्रियांनो तो समाधानकारक त्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये झाल्या नसत्या. परंतु आम्ही पाहतो की परमेश्वराने अशी एक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये नियुक्त केलेली आहे की ती म्हणजे आई, माता. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो की जी माता आहे ती माता किंवा आई आपल्या लेकरांची काळजी घेणारी आहे. या ठिकाणी मला मी पाहतो की जसं यशियाच्या ग्रंथात अध्याय 66 आणि वचन 13 मध्ये म्हणलेले आहे की जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करेल, यरुशलेमे तुमचे सांत्वन करेल. सो परमेश्वरच आहे की जो मनुष्याला सांत्वना देणारा आहे आणि ती सांत्वना एका आई समान सांत्वना परमेश्वर देत असतो. हालेलुया. तसं आम्ही एखाद्या लेकराला जर पाहिलं तर त्या लेकराला समजवण्याचं काम किती लोकांनी कितीही जरी केलं, कोणीही केलं तर लेकरू ऐकतं का? नाही ऐकत. परंतु आई ज्या वेळामध्ये त्याला सांत्वना देते, आई ज्या वेळामध्ये त्याला समजवते, त्या वेळामध्ये त्या आईच्या शब्दांवरती तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ते लेकरू असेल, पण ते विश्वास करतं आणि त्याला सांत्वना मिळते, त्याला ती समज मिळते, त्याला ती गोष्ट समजते की आई सांगते ना ती गोष्ट योग्य आहे, ती गोष्ट बरोबर आहे. त्या प्रकारे परमेश्वर आहे. हालेलुया. त्या प्रकारे परमेश्वर आहे की परमेश्वर आई समान सांत्वना देणारा, आई समान आम्हाला ती शांती देणारा, आई समान ती समंजस बुद्धी देणारा प्रियांनो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आज आम्ही त्या मातृत्वाचं आदर्श पवित्र शास्त्रातून आम्ही पाहणार आहोत. हालेलुया. आणि म्हणून
अनेक जण म्हणतात की आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. घेऊ शकतं का? नाही. आज कदाचित आपलं वय किती असेल, परंतु आज प्रत्येकांना आपल्या आईची आठवण येतेच आणि येणारच आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद की ज्यांची आई अस्तित्वामध्ये आहे, की परमेश्वराचं प्रेम आणखी तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी ओसंडून वाहत आहे. परंतु त्या प्रत्येक मातेंची सुद्धा आम्ही आठवण करतो की ज्यांचं प्रेम कायम त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या लेकरांसाठी आहे. त्या प्रत्येक मातांसाठी पुन्हा एकदा आम्ही जोरदार टाळ्या वाजवूयात. हालेलुया, हालेलुया. सो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचं एक मार्गदर्शन किंवा आईचा एक रोल फार महत्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. हालेलुया. आईचं एक नेतृत्व किंवा एक रोल इतका महत्वाचा आहे प्रत्येक लेकरांसाठी, जे आम्ही पवित्र शास्त्रातून आज आम्ही पाहणार आहोत. हालेलुया. आज आम्ही पाहतो की अनेक जण म्हणतात किंवा अशी म्हण आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. हालेलुया. सो ती स्त्री एक आई आहे, ती स्त्री एक पत्नी आहे, ती स्त्री एक बहीण सुद्धा आहे. हालेलुया. आणि पवित्र शास्त्रातील अनेक पात्र आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की या पात्रातून आम्हाला लक्षात येईल की यांनी वेगवेगळं जे व्यक्तिमत्व उभे राहिले पवित्र शास्त्रामध्ये, किंवा यांना नायक म्हणल्या जाईल, हिरो म्हणल्या जाईल, त्यांच्या मागे प्रियानो एका स्त्रीचा फार मोठा रोल आहे. यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे शमूएल, शमूएलाची आई हन्ना. हालेलुया. की हन्नेच्या जीवनातून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते की ती एक आज्ञाधारक स्त्री होती आणि ती इतकं परमेश्वराचं भय बाळगणारी होती की तिने परमेश्वराबरोबर जो करार केला तो करार तिने पूर्ण केला की मला संतती, जर पुत्र संतती तू देशील तर परमेश्वरा मी त्याला तुझ्या भवनामध्ये मी त्याला अर्पण करेल, तो अजीवन तुझ्या सेवेमध्ये असेल, संपूर्ण जीवन तो तुझ्या सेवेमध्ये असेल. अशा प्रकारचा करार तिने केला आणि तिने शमूएलाला परमेश्वराच्या मंदिरी तिने अर्पण केलं. हालेलुया. आणि शमूएल एक मोठा संदेष्टा झाला. म्हणजे शमूएलाच्या जीवनामध्ये एका आईचं रोल इतका महत्वाचा ठरला की त्याद्वारे तो एक मोठा संदेष्टा बनू शकला, की त्या संदेष्टाच्या द्वारे पियांनो पहिल्या राजाची, इस्रायलाच्या पहिल्या राजाची नियुक्ती असेल, अभिषेक असेल, दुसरा महत्वपूर्ण राजा की त्याचा अभिषेक असेल, त्याची निवड असेल, या गोष्टी पियांनो शमूएलाच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतात. हालेलुया. सो त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची आई मरिया हिच्या संबंधीने सुद्धा आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की तिची सुद्धा पियांनो आज्ञाधारकपणा आणि तिच्या जीवनातील पवित्रता या गोष्टी शिकवतात की ती सुद्धा परमेश्वराचं भय बाळगणारी होती. आणि म्हणून पियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या द्वारे अनेक लोक प्रभावित झाले आणि अनेक लोकांना पियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे उद्धार मिळाला, तारण मिळालं आणि जगातली एक वेगळी शिकवण, महत्वपूर्ण शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या द्वारे मिळाली. हालेलुया. म्हणजे एका आईचं महत्व, एका आईचं रोल प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. सो आज अशा एका आईचं प्रियानो रोल आम्ही पाहणार आहोत की ज्या आईने आपल्या मुलासाठी पियानो जे काम तिने केलं ते फार महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. सो पवित्र शास्त्रातील जुन्या करारामध्ये निर्गमाच्या अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये या घटना आम्हाला पाहायला मिळतील. आणि निर्गम म्हणल्यानंतर एक व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. हालेलुया. मोशे. मोशे, मोशे की या मोशे संबंधीने पियानो ज्या 3 प्रकारच्या महत्वपूर्ण अशा मातृत्वाचं 3 आदर्श पियानो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. एक पहिली जी मोशेची आई, जी शारीरिक स्वरूपाने प्रियांनो मोशेची आई आहे, की ज्या मोशेला तिने जन्म दिला. आणि या संबंधीने प्रियांनो मोशेच्या आईचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये निर्गम अध्याय 2 मध्ये प्रियांनो त्या ठिकाणामध्ये फक्त मोशेचा आईचा उल्लेख म्हणून त्या ठिकाणामध्ये केलेला आहे. तिचं नाव त्या ठिकाणामध्ये दिलेलं नाहीये. हालेलुया, हालेलुया. कोणाला माहिती आहे मोशेच्या आईचं नाव? सॉरी, ओके.
जरा जोरदार टाळ्या आहेत प्रियासाठी. आणखी कोणाला माहिती? यस, हालेलुया. पवित्र शास्त्रातील एका ठिकाणामध्ये मोशेच्या आईचं नाव उल्लेख केलेला आहे. 2 ठिकाणामध्ये, परंतु एक वाचन आम्ही वाचूयात. गणनाचं पुस्तक अध्याय 26 आणि वचन 59 मध्ये. नंबर्स चॅप्टर 26 वर्स 59. गणना 26 आणि वचन 59 वाचूयात. 59. आमरामाच्या स्त्रीचे नाव आमराम. आमरामा हा, आमराम. आमरामाच्या स्त्रीचे नाव योखबेद होते. ही लेवीची मुलगी होती. ती त्याला मिस्र देशात झाली होती. तिला आमरामापासून अहरोन व मोशे आणि त्याची बहीण मिरियाम ही झाली. ओके, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मोशेच्या आईचं नाव दिलेलं आहे. काय नाव आहे? योखबेद. योखबेद, योखबेद. आणि ती एका लेवीची मुलगी आहे. मोशे सुद्धा लेवी आहे. मोशेचे वडील सुद्धा लेवी आहेत आणि आई सुद्धा लेवी आहे. हालेलुया. एका लेवी वंशातून पियानो मोशेचा जन्म झाला आणि मोशेच्या आईचं नाव काय आहे? योखबेद. आणि वडिलांचं नाव आमराम. हालेलुया. सो 2 ठिकाणामध्ये त्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. निर्गम 6 आणि वचन 20 मध्ये सुद्धा योखबेदचा त्या ठिकाणामध्ये उल्लेख केलेला आहे. तो भाग आम्ही वाचणार नाही, परंतु ज्या वेळामध्ये आम्ही या ठिकाणामध्ये निर्गमाचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 14 आम्ही वाचतो, त्या ठिकाणामध्ये पियानो एक महत्वपूर्ण भाग आम्हाला समजेल की ज्या वेळामध्ये सर्व जे इस्रायली लोक आहेत ज्यांना इब्री म्हणलेलं आहे ते कनानामधून ज्या वेळामध्ये ते निघाले, पियानो कनानातला जो भाग आहे त्या ठिकाणामध्ये सर्व याकोबाचे वंशज आहेत पियानो, ते त्या ठिकाणामध्ये वास्तव्यास होते. परंतु दुष्काळाचा वेळ आला आणि त्या दुष्काळाच्या वेळामध्ये योसेफ जो मिस्रामध्ये होता, मिस्रामध्ये असताना पियानो या ठिकाणामध्ये याकोब आणि याकोबाचे जे 70 जे लोक आहेत ते सर्वचे सर्व कुठे येतात? मिस्रामध्ये येतात. आणि मिस्रामध्ये आल्यानंतर या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचूयात. वचन 5 मध्ये याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. किती जण आहेत? हालेलुया. किती जण आहेत याकोबापासून? 70 जण. आतापर्यंत अनेक वेळेस आपल्याला हेच वाटत होतं की 12 जणच आहेत. हालेलुया, हालेलुया. परंतु याकोबापासून किती आहेत? सो ती एक संस्कृती आहे की त्यांच्यामध्ये ज्या बहुपत्नीत्व त्यांच्यामध्ये होतं. त्या वेळामध्ये लोकसंख्या जास्त नव्हती. त्या वेळामध्ये प्रियांनो सर्व जनजीवन हे प्रियांनो विस्तारलेलं नव्हतं आणि त्या कारणाने बहुपत्नीत्व त्या ठिकाणामध्ये प्रियांनो अस्तित्वामध्ये होतं. आणि त्या कारणाने आम्हाला पाहायला मिळतं की याकोबाच्या बहुपत्नी आहेत आणि त्या कारणाने म्हणजे अनेक पत्नी आहेत, त्या कारणाने त्याच्यापासून 70 मुलं त्याला झाले, 70 संतती त्याला आहे. आणि हे 70 जण, वचन सांगतं की हे 70 जण योसेफ हा मिस्रात होता त्या वेळामध्ये योसेफ व त्याचे भाऊ, सर्व भाऊ व त्याच्या पिढीचे सर्व जण मरण पावले. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पाहून बहुगुणी झाले. ते महाप्रबल होऊन त्यांनी देश भरून गेला. कोणत्या ठिकाणामध्ये? मिस्र देशामध्ये. हालेलुया. म्हणजे याकोबाच्या वेळामध्ये सर्वचे सर्व 70 जण कुठे गेले? मिस्रमध्ये गेले. हालेलुया. समजून घेऊयात आम्ही. 70 जण. किती जण गेलेत फक्त? हालेलुया. आणि या 70 जणांच्या द्वारे परमेश्वराने त्यांची वाढ केली, त्यांना बहुगुणित केलं. परमेश्वराने त्यांना महाप्रबळ त्यांना केलं आणि देश त्यांच्यामुळे भरून गेला. इतकं बहुगुणित परमेश्वराने याकोबाला केलं, इस्रायलला केलं. इस्रायल जो याकोब आहे, याकोब कुठे गेला राहायला? मिस्रामध्ये. हालेलुया. आणि मिस्रामध्ये परमेश्वराने त्यांना बहुगुणित केलं. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये असा एक राजा आला की जो राजा की ज्याला योसेफ माहिती नव्हता. आता याला एकंदरीत किती वर्ष झाले असतील बरं वाटतं? एक अंदाज? हालेलुया. किती वर्ष झाले असतील या गोष्टीला? एक अंदाजित आपण सांगू शकतो. हा, किती? यस,
एक शून्य कमी करा त्याच्यातून. 400 वर्ष अंदाजित आपण म्हणू शकतो. ओके, साधारणरित्या 400 वर्षापर्यंत ते मिस्रामध्ये होते इस्रायली लोक. आणि 400 वर्षानंतर असा एक फारो आला, जो मिस्राचा राजा असतो त्याला फारो मानलं जातं. तो कुठलाही असेल त्याला फारो मानलं जातं. आणि असा एक फारो राजा आला की ज्या राजाला योसेफ माहिती नव्हता. कदाचित त्याने माहिती करून घेण्याची त्याची इच्छा सुद्धा नसेल. आणि त्या कारणाने असा द्वेष करणारा राजा की जो इस्रायल लोकांचा द्वेष करू लागला, इस्रायल लोकांची तो घृणा करू लागला. आणि त्या कारणाने त्याने अशा प्रकारची पियानो त्या ठिकाणामध्ये त्याने धूर्ततेने तो त्यांच्या बरोबर वागू लागला. आणि त्याने म्हणलं की संख्येने फार वाढले आहेत, एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित ते लढतील व या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणले. या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. आणि तेव्हा त्यांनी फारूकडे पित्रोस व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली. त्या वेळामध्ये अशी घटना घडली की फारो, जो असा एक फारो आला की ज्याला योसेफ माहित नव्हता. या योसेफाने काय केलं होतं मिस्रामध्ये, सांगाल जरा मला, काय केलं होतं? कोठारे त्याने बनवले होते. आणि सुरुवातीचे जे 7 वर्ष आहेत ते सुकाळाचे 7 वर्ष, त्या वेळामध्ये त्यांनी कोठारांमध्ये अन्नधान्य साचवलं. आणि त्यानंतर 7 वर्षाचा दुष्काळ पडला. त्या योसेफाने जी गोष्ट केली ती फार महत्वाची ठरली. सर्व मिस्री लोकांचा उदरनिर्वाह त्या कोठारांवरती झाला. जे अन्नधान्य त्या ठिकाणामध्ये साठवले होते त्या अन्नधान्यांच्या जोरावरती ते इतर राष्ट्रांबरोबर, इतर देशांबरोबर, इतर लोकांबरोबर ते व्यापार करू लागले. आणि तो देश त्या वेळामध्ये, कठीण वेळामध्ये टिकू शकला, तो तग धरू शकला त्या 7 वर्षाच्या दुष्काळाच्या वेळामध्ये. आणि हे सर्व काम कोणी केलं होतं? योसेफाने. योसेफ कोण आहे? एक यहुदी आहे तो योसेफ, एक इस्रायली आहे तो, एक इब्री आहे. हालेलुया. आणि योसेफाचं फार मोठं प्रियानो नेतृत्व मिस्रासाठी महत्वाचं ठरलं होतं. परंतु असा एक फारो राजा आला की ज्याला योसेफाचा विसर पडला. त्याला योसेफ कोण होता माहिती नव्हतं. आणि त्याच कारणाने प्रियानो त्याने इस्रायली लोकांचा छळ करायला, त्यांना रंजीस आणायला प्रियानो त्याने सुरुवात केली. त्याची मानसिकता अशी बनली की हे लोक आमच्या बरोबर राहतायत, आमच्या बरोबर वाढतायत, आमच्या देशात हे खातात, हे व्यवसाय करतात, हे शेती करतात. आणि हे काय करतील, जर एखादा युद्ध प्रसंग ओढवला तर हे शत्रू राष्ट्राबरोबर मिळतील आणि ते काय करतील, आमच्या बरोबर पियानो ते ह्या देशाला सोडून ते निघून जातील आणि आमच्या बरोबर ते युद्ध करतील. हालेलुया. परंतु 400 वर्षापर्यंत असं कधी घडलं का? नाही घडलं. 400 वर्षापर्यंत ते त्यांच्या बरोबर एकत्रित राहिले, एकत्रित वाढले, त्यांच्या बरोबर त्यांनी खाल्लं, त्यांच्या बरोबर व्यवसाय केला, त्यांच्या बरोबर त्यांनी शेती केली. आणि 400 वर्षापर्यंत असं कधी घडलं नाही. परंतु आता काय केलं त्या ठिकाणामध्ये, या फारोने दिलेल्या आज्ञाच्या कारणाने त्या ठिकाणामध्ये पियानो त्यांना वेठीस धरण्यात आलं, त्यांना रंजीस करण्यात आलं. आणि त्या कारणाने सर्व जे इस्रायली लोक आहेत, जे मिस्रामध्ये पियानो उपरी म्हणून आहेत, ते रंजीस आले, फार हैराण ते झाले. आणि त्या ठिकाणामध्ये अशा परिस्थितीमध्ये पियानो परत काय होतं माहिती, त्यांना रंजीस आणल्यानंतर वचन 13 आणि 14 मी वाचूयात. निर्गम 1 13 आणि 14 वाचूयात. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात तर हर तऱ्हेची कामे करावयास लावीत. असल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. ओके, सो ही जी कामं आहेत ही बिकट कामं होती आणि जीव नकोसा झाला. एकच काम सातत्याने करायचंय, सातत्याने करायचंय. फार ओझ्याचं काम आहे, फार बिकट काम करायचंय. तर आपल्याला सुद्धा तसं जमतं का? नाही. गेल्या दिवसामध्ये एक आंटी आमच्याकडे येत होत्या आणि त्यांनी सांगितलं की एक अशी हॉटेल आहे की ती हॉटेल सातत्याने चालत होती, चांगली हॉटेल होती. त्या हॉटेलमध्ये
इतकं काम होतं, इतकं काम होतं, इतकं काम होतं की त्यांनी जवळपास 1-2 वर्ष काम केलं त्या ठिकाणामध्ये. आणि नंतर त्यांना वाटलं आता हे काम सोडून द्यावं, आणि ते काम त्यांनी सोडलं. कारण एकच काम सातत्याने करायचंय, सातत्याने. आणि माणूस ज्या वेळामध्ये एक काम सातत्याने करतो ना, त्या वेळामध्ये खूप काम असल्या कारणाने आता पगाराची कमी नाहीये, परंतु काम जास्त आहे. माणूस बेजार होतो की नाही? अनुभव आलाय कधी? आला असेल. हालेलुया. इस्रायल लोकांची परिस्थिती अशी झाली. प्रियांनो, विचार करा की असा एक राजा आहे की जो राजा त्यांना रंजीस आणतोय, तो राजा त्यांना हैराण करून टाकतोय. आणि त्या राजाने प्रियांनो त्यांच्यावरती अधिक बोजा दिल्याने, अधिक काम त्यांना दिल्याने, प्रियांनो वचन सांगत आहे की त्यांना आपल्या या कामाच्या कारणाने प्रियांनो त्यांना आता जीव नको असा झालाय. त्यांना म्हणजे मेलेलं पुरलं असं त्यांना वाटत होतं. हालेलुया. आणि वचन पुढे आम्हाला पाहायला मिळतं, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असतात. ज्या वेळामध्ये सुपरवायझर कामाच्या ठिकाणा असतो ना, त्या वेळामध्ये ते काम त्या कर्मचाऱ्याला सक्तीने करावं लागतं. जो अधिकारी त्या ठिकाणामध्ये जर नसेल ना, तर तो व्यक्ती काय करतो, थोडस वेळ देऊन ते काम करत असतो. परंतु अधिकारी त्या ठिकाणामध्ये सातत्याने असेल तर त्या ठिकाणामध्ये ते काम त्याला कंटिन्युअसली करावं लागतं, एका मशीनच्या स्वरूपाने. हालेलुया. कोणी कंपनीमध्ये काम करतं, लाईनवरती काम करतंय कोणी? मी केलंय. मी स्कोडा कंपनीमध्ये होतो. हालेलुया. सुपरवायझर उभे असायचे आणि ते सातत्याने लक्ष ठेवून असायचे. कुठलीही वस्तू कमी पडता कामा नये, त्या कामाला प्रियांनो सातत्याने करावं लागायचं. सो विचार करा की कंपनी एका बाजूला आहे आणि राजाचे अधिकारी त्या ठिकाणामध्ये किती सक्तीने ते काम करून घेत असतील. आपण फिल्म मध्ये पाहिलंय कधी कधी, जे अधिकारी असतात त्यांच्या हातामध्ये चाबूक असतात, छडी असते. जर काम नाही केलं तर त्यांना ते मारतात आणि त्या कारणाने ते जे कर्मचारी ते हैराण होऊन जातात, त्यांना जीव नको वाटायला लागतो. हालेलुया. विचार करूयात की अशी परिस्थिती कोणावरती ओढवली? इस्रायल लोकांवरती ओढवली, की जे अगोदर मोकळीकतेने त्या देशामध्ये राहत होते. त्यांना वाटत होतं की आमच्या पूर्वजांनी या देशावरती उपकार केलेले आहेत, आणि ते उपकारच होते ना. योसेफाने फार मोठं उपकार परमेश्वराने प्रियांनो मिस्रावरती केलेले होतं, कारण परमेश्वराने त्यांचा बचाव त्या दुष्काळाच्या वेळामध्ये केला होता. हालेलुया. दुष्काळ एका राज्यावरती किंवा एका भागावरती नव्हता पडला, सर्व राष्ट्रावरती दुष्काळ पडला होता. इवन प्रियांनो अनेक देशांवरती त्या वेळामध्ये दुष्काळ पडला होता. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो या दुष्काळाची झळ अनेक राष्ट्रांवरती असताना इस्रायल लोक त्या वेळामध्ये जे कनानामध्ये वास्तव्यास होते प्रियांनो, ते कनान सोडून याकोबाची वंश 70 जण प्रियांनो ते कुठं आले? मिस्रामध्ये आले. आणि योसेफ तर त्या ठिकाणामध्ये अगोदर होताच. हालेलुया. सो या अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मोशेची आई, मोशेचे वडील त्या ठिकाणामध्ये आहेत. ते सुद्धा हैराण झाले असतील, ते सुद्धा बेजार झाले असतील. आमराम आहे आणि योखबेद आहे, हे सुद्धा त्या ठिकाणामध्ये आहेत. ते सुद्धा कदाचित हे काम करत असतील. या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणूया. हालेलुया. सो ज्या वेळामध्ये आम्ही मिस्रामध्ये गेलो ना, सो मिसर की जो आजचा इजिप्त आहे, आणि इस्रायल की जो पूर्वीचा कनान आहे, या देशांमध्ये जी प्रगती आहे, या देशांमध्ये जो आशीर्वाद आहे, या दोन्ही देशांमध्ये असलेल्या प्रियानो तफावत आम्हाला त्या ठिकाणामध्ये गेल्यावर जाणवते. हालेलुया. इस्रायलामधून ज्या वेळामध्ये आम्ही मिस्रामध्ये एंट्री करत होतो, अक्षरशः आमचं मन इतकं हिलावून गेलं होतं, फार आम्ही दुःखी वाटत होतो. एकमेकांकडे आम्ही पाहत होतो, असं वाटत होतं की आम्ही आमचा देश सोडून चाललोय दुसरीकडे. ते प्रेशर आपोआप येत होतं. अनेक जण रडले सुद्धा. हालेलुया. मला यासाठी गोष्ट सांगायची की दोन्ही देशांमध्ये फार मोठा फरक आहे. त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये असेल, त्यांच्या आशीर्वादामध्ये असेल, त्यांच्या शांतीमध्ये असेल, त्यांच्यामध्ये वैचारिकतेमध्ये सुद्धा फार मोठा फरक आहे.
आणि म्हणूनच प्रियांनो, ज्या वेळामध्ये इस्रायल लोक या मिस्रामध्ये आहेत, त्या ठिकाणामध्ये ते हैराण झाले कामाच्या कारणाने, त्या बोजाच्या कारणाने, आणि त्या कारणाने त्यांना वाटत होतं की आपला जीव नकोय, हे काम सक्तीचं होतं. आणि अशा वेळामध्ये प्रियांनो, मोशेची आई योखबेद आहे, आमराम की जे मोशेचे वडील आहेत ते त्या ठिकाणामध्ये आहेत. आणि अशा वेळामध्ये प्रियांनो, आम्हाला अध्याय 2 आणि वचन 2 ते 4 मी वाचूयात. निर्गमाचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन त्या अगोदर एक भाग आम्हाला पाहायला मिळतं की त्याच ठिकाणामध्ये आणखी एक घटना आम्हाला पाहायला मिळतं की वचन 22 वाचूयात. पहिला अध्याय वचन 22 मध्ये, एक्सोडस चॅप्टर 1 वर्स 22, निर्गम याचा अध्याय 1 आणि वचन 22. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. हालेलुया. सो पहिलं तर त्यांना काम आणि कामाचा बोजा त्यांच्यावरती लादला, इस्रायल लोकांवरती. आता ती गोष्ट होत नाही, तर परत एक फरमान त्या फारोने काढलं, त्या राजाने काढलं, मिस्रातील त्या राजाने, की आता काय करा की जे बाळ इस्रायली लोक किंवा जे इब्री लोक आहेत, त्या महिलांना ज्या वेळामध्ये संतती होईल, तुम्ही त्यांना पहा. जर ती मुलगी असेल तर सोडून द्या, आणि मुलगा असेल तर तुम्ही काय करा, त्यांना मारून टाका. 2 वर्षापर्यंत असलेले सर्व बालक त्या वेळामध्ये मारून टाकण्याची आज्ञा फारोने मोशेच्या वेळामध्ये दिली. हालेलुया, हालेलुया. योखबेद या नावाचा अर्थ आहे माहिती कोणाला? हालेलुया. योखबेद या नावाचा अर्थ आहे परमेश्वराचा गौरव. की ती जी एक लेवी आहे, परमेश्वराचा गौरव. आणि योखबेद अशी एक स्त्री आहे की या स्त्रीने मोशेच्या जीवनातील फार महत्वाचा टप्पा आपल्या मार्गदर्शनाने असेल, आपल्या सहभागितेने असेल, मोशेच्या जीवनामध्ये तिने घालवला. आणि त्या कारणाने आम्हाला पुढे पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये मोशे, की निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 2 आणि वचन 5 ते 9 जर आम्ही वाचलं, दुसरा अध्याय वचन 5 ते 9, त्या ठिकाणामध्ये पियांनो एक घटना मला पाहायला मिळते. आणि ती घटना या ठिकाणामध्ये की त्या वेळामध्ये पियांनो त्याच्या आईने साधारणरित्या 4 ते 5 वर्षापर्यंत मोशेचं पालन पोषण केलं. हालेलुया. आम्हाला त्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आपण आणतो की ज्या वेळामध्ये मोशेला त्या नाईल नदीच्या पाण्यामध्ये, त्या ठिकाणामध्ये, त्या एका टोपल्यामध्ये त्याला सोडण्यात आलं. हालेलुया. आता ज्या वेळामध्ये मोशेच्या आईने, म्हणजे योखबेद, की जी मोशेची शारीरिक स्वरूपाने जिने जन्म दिला ती आई आहे, त्या आईने मोशेला त्या नदीमध्ये सोडून दिलं. आणि नदीमध्ये सोडत असताना आता या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आम्ही जर आणल्या तर ही प्रत्येक घटना किंवा प्रत्येक गोष्ट योगायोग नाहीये. कधी कधी आम्ही वाचतो तर आम्हाला वाटतं की या गोष्टी योगायोगाने घडल्या, असं नाहीये. हालेलुया. तिने जाऊन अगोदर अभ्यास केला असेल, अगोदर जाऊन तिने पाहिलं असेल की फारोची मुलगी कोणत्या ठिकाणामध्ये येते, बरोबर आहे, आणि ती कोणत्या ठिकाणामध्ये येते, ती काय करते, ती स्वभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टी तिने कदाचित अभ्यासल्या असतील, कदाचित तिने पाहिल्या असतील. आणि त्याच कारणाने पिळू ती योग्य वेळामध्ये गेली आणि तिने आपल्या त्या मुलाला, जो मुलगा साधारणरित्या किती महिने ती घरामध्ये तिने लपून ठेवलं, 3 महिन्यापर्यंत. आता ते शक्य नव्हतं, कारण बाळाचा आवाज वाढत असेल ना. हालेलुया. आणि फरमान तर दिलेलं आहे की 2 वर्षापर्यंत जे बालक आहेत त्यांना काय करायचंय, मारून टाकायचंय. आणि अशा फरमानाचं पालन करण्याचं काम शिपाई करत असतील आणि ते शोधाशोध घेत असतील. आणि अशा वेळामध्ये पियानो जी योखबेद आहे ती काय करते, आपल्या बाळाला म्हणजे मोशेला ती त्या टोपल्यामध्ये ठेवून ती त्या नदीमध्ये सोडून देते. आणि त्या ठिकाणामध्ये जी घटना घडते की ते जे याचा जो मोठा परिणाम आहे, तो मोठा परिणाम आम्हाला या ठिकाणामध्ये लक्षात येतो की ती जी टोपली आहे ती वाहत वाहत कुठं गेली, फारोच्या मुलीकडे गेली. आता बऱ्याच जण या ठिकाणामध्ये, अनेकांना असं वाटतं की हा योगायोग आहे,
परंतु ही परमेश्वराच्या योजनेचा एक भाग आहे. हालेलुया. की मोशे फारोच्या मुलीचा मुलगा त्याने बनावा. हालेलुया. कारण त्याचं रक्षण होईल. परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये अनेक क्लायमॅक्स आम्हाला पाहायला मिळतात. क्लायमॅक्स फक्त पिक्चर मध्येच नाही, हे परमेश्वराच्या वचनातून या गोष्टी आहेत. अचानक कुठली गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये आलेली नाहीये, त्याच्या मागे अगोदरची योजना आहे. आणि ती योजना परमेश्वराने केलेली आहे की मोशेच्या आईने म्हणजे योखबेदने त्या बाळाला त्या टोपलीमध्ये ठेवावं आणि ज्या फारोची कन्या आहे तिने मोशेला आपल्याकडे घ्यावं आणि तिने आपला स्वतःचा मुलगा म्हणून त्याला दत्तक तिने घ्यावं. अशा प्रकारची योजना परमेश्वराने केलेली आहे. सो जी योखबेद आहे तिचं जीवन आम्हाला अनेक गोष्टी शिकवते. हालेलुया. बहुधा असं म्हणलं जातं की जी मिरियाम आहे ती मिरियाम मोठी बहीण आहे, ती सगळ्यात मोठी असावी. त्याच्यानंतर अहरोन आहे आणि त्याच्यानंतर मोशे आहे, म्हणजे मोशे तिसऱ्या नंबरचा आहे असं बहुधा म्हटलं जातं. आणि असेल, अभ्यासक तशी गोष्ट मांडतात. आणि हा जो अध्यादेश आहे का किंवा हा जो हुकूम आहे हा येण्या अगोदर अहरोन मोठा झाला असेल आणि म्हणूनच तो त्याच्यातून वाचू शकला ना. तो 2 वर्षापेक्षा मोठा असेल ना, आणि मिरियाम त्याच्यापेक्षा मोठी आहे. सो जी योखबेद आहे ती आई म्हणून पियानो या ठिकाणामध्ये तिने काय साध्य केलं तर तिने मिरियामला मोशेवरती म्हणजे त्या बालकावरती लक्ष ठेवण्यासाठी तिने जबाबदारी घ्यायला सांगितलं. आणि तसंच तिने दुसरं म्हणजे फारोच्या मुलीकडे तिने तयार उपाय घेऊन पुढाकार घ्यायला तिने मिरियामला सांगितलं. तू काय कर की ज्या वेळामध्ये हे बालक वाहत वाहत त्या ठिकाणामध्ये जाईल आणि ते बालक ती पाहेल त्या वेळामध्ये तू काय कर, तिच्या समोर तयार योजना घेऊन जा. काहीतरी मनामध्ये येण्या अगोदर तू काय कर, तिला योजना दे. आणि योजना दिल्यानंतर त्या ठिकाणामध्ये योखबेदने काय केलं की मोशेच्या जीवनातील हा जो सहभाग आहे त्या सहभागामध्ये राहण्यासाठी पियानो या उपायाचा हा जो उपाय आहे या उपायाचा काय झालाय उपयुक्तीच्या जीवनामध्ये झाला. म्हणजे एक अथॉरिटीच्या कारणाने, एका अधिकाराच्या कारणाने मोशेचा बचाव तर होणार आहे आणि मोशेचा बचाव होऊन त्याला फारोच्या मुलीचा मुलगा बनता येईल आणि त्या कारणाने तो सुरक्षित राहील. त्याचा कुठल्याही प्रकारे नाश होणार नाही, त्याला मारून टाकल्या जाणार नाही, तो बचावला जाईल आणि नंतर होऊन मोशेची आई सुद्धा त्याच्या बरोबर राहील. वचन सांगतं की ज्या वेळामध्ये तो दूत तुटूपर्यंत मोशे कुठं राहिला, आपल्या आईजवळ राहिला. आणि सामान्यपणे एका यहुदी किंवा इस्रायली संस्कृतीनुसार 4 ते 5 वर्षापर्यंत एका बालकाला दूध तुटण्याची ती वेळ आहे. म्हणजे 4-5 वर्षापर्यंत मोशे कुठं राहिला, आई सोबतच राहिला. हालेलुया, हालेलुया. सो मोशे आपल्या आई बरोबर आहे 4-5 वर्षापर्यंत. हालेलुया. परंतु तो कोणाचा मुलगा म्हणून आहे, फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून तो आपल्या आई बरोबर आहे. हालेलुया. ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराची योजना मला अनेक वेळेस समजत नाही, परंतु ज्या वेळामध्ये ती वेळ निघून जाते ना त्या वेळामध्ये आम्हाला समजायला लागतं की ही तर परमेश्वराची योजना होती. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मिरियाम की जी आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी योखबेदने तिला शिकवल्या, योखबेदने शिकवल्या. जी मिरियाम आहे ती मिरियाम तिच्या संबंधीने पवित्र शास्त्रामध्ये योखबेदने जी शिकवण तिला दिली ना ती इतकी प्रभावशाली आहे, इतकी प्रभावशाली आहे की तिला एक संदेष्टा म्हणून पियानो मिरियामला उल्लेखल्या गेलेला आहे. हालेलुया. फक्त एकच बाजू तिची नाहीये, दुसरी बाजू सुद्धा आम्हाला मिरियामची पाहायला पाहिजे. वाचूयात एक वचन निर्गमाचं पुस्तक अध्याय 15 आणि वचन 20 मध्ये. एक्सोडस चॅप्टर 15 वर्स 20, निर्गम 15-20. मग अहरोनाची बहीण मिरियाम संदेष्टी हिने
हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या. ओके, या ठिकाणामध्ये मी पाहतो की मिरियामला काय म्हणलेलं आहे? संदेष्टी. मला सांगा की एका आईने अशा एका मुलीची वाढ केली की जी संदेष्टी बनू शकली. परमेश्वराचं भय बाळगणं असेल, परमेश्वराच्या प्रार्थना करण्यासंबंधीने असेल, जी शिकवण प्रियांनो या ठिकाणामध्ये योखबेदने मिरियामला दिलेली ती फार महत्वाची. हालेलुया, हालेलुया. आता योखबेदने हा विचार नाही केला की परिस्थिती काय आहे. परिस्थिती तर फार कष्टाची आहे, फार दुःखाची आहे, फार बोजाची आहे, फार काम करण्याची आहे. या गोष्टीचा विचार योखबेदने नाही केला, म्हणजे मोशेच्या आईने नाही केला. तर तिने आपल्या घरी मिरियामला चांगली शिकवण दिली, चांगलं शिक्षण दिलं. आणि त्याच कारणाने मिरियाम जी आहे प्रियानो, ती योखबेदच्या शिक्षणाच्या कारणाने आत्मविश्वासू आणि आध्यात्मिक दृष्ट्या संवेदनशील अशी मुलगी तिने घडवली. हालेलुया. म्हणजे एका आईचा रोल एका मुलीसाठी किती महत्वाचा आहे. हालेलुया. सो त्याचबरोबर अहरोन, जो अहरोन आहे योखबेदचा मुलगा, आमरामचा मुलगा आणि मोशेचा आणि मिरियामचा भाऊ अहरोन, की जो अहरोन कोण आहे? पहिला संदेष्टा आहे, की जो पहिला संदेष्टा किंवा जो पहिला असा याजक, की जो पहिला याजक म्हणून त्याची निवड करण्यात आली. आणि तो कोण आहे? अहरोन. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात, निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 7 आणि वचन 1 मध्ये. एक्सोडस चॅप्टर 7 वर्स 1. त्या समयी परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, तुला मी फारोचा देव करीतो आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल. हालेलुया. अहरोन कोण बनला? संदेष्टा. आणि अहरोन कोण बनला? पहिला याजक. हा परिवार कोण आहे? लेवी परिवार आहे. परमेश्वराने या परिवाराची निवड केली आणि परमेश्वराने एका मोठ्या कामासाठी प्रियांनो लेवी परिवार परमेश्वराने नियुक्त केला. मिरियाम असेल, अहरोन असेल आणि त्यानंतर मोशे असेल. हे तिन्ही योखबेदची मुलं आहे, आमरामची मुलं आहेत. एका आईचा रोल प्रियांनो एका मुलासाठी किती कारणीभूत ठरतोय, की जो संदेष्टा बनतो आणि जो पहिला याजक बनतोय. म्हणजे योखबेद मिरियामसाठी, योखबेद की जी अहरोनासाठी एक रोल मॉडेल आहे. तिचा फार मोठा प्रभाव या लेकरांवरती आहे. त्यानंतर मोशे. मोशे संबंधाने मी पाहतो की मोशे स्वतः नियमशास्त्राचा दाता म्हणून प्रियांनो मोशेकडे पाहायला जातं, की ज्याने इतिहासात प्रियांनो त्याचं जे स्थान आहे ते प्रथम स्थान, इतिहासामध्ये त्याचं स्थान प्रियांनो कोणी नाकारू शकत नाही. हालेलुया. ते इजिप्त असेल, म्हणजे मिस्र असेल आणि इस्रायल असेल, हे मोशेला विसरू शकतच नाही. हालेलुया. आणि म्हणून त्याचा फार मोठा प्रभाव आम्हाला पाहायला मिळतो. आज अनेक आई वडिलांना प्रश्न पडतो की माझ्या लेकरांना देवाचं वचन वाचण्यासाठी असेल, देवाचं वचन पालन करण्यासाठी असेल, हे मी त्यांना कसं शिकवू? योखबेदला हा प्रश्न नाही पडला. योखबेदचा मुलगा म्हणजे मोशे, की जो नियमशास्त्राचा दाता बनला. तर आज प्रत्येक आईला योखबेदच्या जीवनातून ही शिकवण आहे की त्यांनी आपल्या लेकरांना देवाचं वचन शिकवावं, देवाचं भय धरणं त्यांनी शिकवावं, परमेश्वराचं वचन वाचण्यासाठी शिकवावं, परमेश्वराची प्रार्थना करायला त्यांनी शिकवावं. कारण ही प्रत्येक 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 आईची जबाबदारी आहे. हालेलुया. योखबेद जी एक धाडसी, धैर्यवान, विश्वासू आणि शिस्त शिकवणारी आई होती, आज जगाला अहरोनाची गरज आहे, जगाला चांगल्या मिरियामची गरज आहे, जगाला आज चांगल्या मोशीची गरज आहे. त्याहून अधिक आज चांगल्या योखबेदची जगाला गरज आहे. हालेलुया. इथे बसलेल्या प्रत्येक माता चांगल्या योखबेद बनायला तयार आहात का? हालेलुया. हालेलुया. योखबेद की जी एक आदर्श माता म्हणून तिच्याकडे पाहिल्या जातं. तिचं नाव फक्त 2 ठिकाणामध्ये उल्लेख आम्हाला पाहायला मिळेल, परंतु तिचं काम, तिचा प्रभाव आणि तिचं
शिकवण ही मोशेसाठी, अरोनासाठी आणि मिरियामसाठी जीवन आदर्श बनवणार तिची शिकवण ठरली. हालेलुया. सो ही पहिली आदर्शयुक्त माता की जिचं नाव आहे योगबेद, की जी जैविक म्हणजे शारीरिक स्वरूपाने ती मोशीची आई होती. हिच्या संबंधीने या ठिकाणामध्ये मी पाहिलं. त्यानंतर दुसरी एक आई आहे आणि ही आई आहे फारोची कन्या किंवा फारोची मुलगी, जी मोशेची दत्तक घेणारी आई आहे. हालेलुया. दत्तक घेणारी ही आई आहे. मोशे या संबंधीने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. निर्गमाचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 10 मध्ये, एक्सोडस चॅप्टर 2 वर्स 10. निर्गम 2:10. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेविले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढिले. हालेलुया. या ठिकाणामध्ये ज्या वेळामध्ये मोशेची आई योगबेद, की तिने साधारण 4-5 वर्ष आपल्या मुलाला आपल्या घरी सांभाळलं आणि जसं त्याचं दूध तुटलं त्या वेळामध्ये योगबेदने काय केलं, आपल्या मुलाला म्हणजे मोशेला फारोच्या मुलीकडे घेऊन गेला. आता एक आई, आता या 4-5 वर्षामध्ये या फारोच्या मुलीला सुद्धा नाही वाटलं आणि मोशेच्या आईला सुद्धा नाही वाटलं की त्यांनी जो निर्णय केलेला ना तो बदलावा. हालेलुया. फारोची मुलगी हिच्या संबंधीने इतिहासकार अशी गोष्ट मांडतात की ती फारोच्या विचाराच्या विरोधात जाणारी होती. हालेलुया. म्हणूनच तिने इतकं मोठं पाऊल उचललं ना, की एका इब्री मुलाला तिने दत्तक घेतलं. म्हणजे ती बंड करणारी वैचारिकता तिच्या जीवनामध्ये होती. हालेलुया. ही परमेश्वराची योजना आहे. परंतु ती फारोच्या विचाराशी जुळणारी नव्हती आणि त्याच कारणाने तिने एका इब्री मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून तिने दत्तक घेतला. परंतु या 4-5 वर्षामध्ये फारोच्या मुलीने असेल किंवा योगबेदने असेल, दोघींनी सुद्धा आपला निर्णय बदलला नाही. जशी परमेश्वराची योजना आहे ना, त्या योजनेनुसार त्यांनी आपल्या जीवनामध्ये काम केलं. 4-5 वर्षापर्यंत योगबेदने आपल्या मुलाचा सांभाळ केला आणि त्यानंतर तिने फारोच्या मुलीकडे त्या मुलाला आणून दिलं. हालेलुया. आणि खरं शिक्षण तिथूनच सुरू होतं. बरोबर आहे. जे शिक्षक त्यांना चांगलं माहिती आहे. लेकरांची जी घरी जी जडणघडण आहे या 4-5 वर्षापासून त्यांची होत असते. परंतु आई बरोबरचं जे नातं आहे हे 4-5 वर्षामध्येच घट्ट होत असतं. हालेलुया. जे बालक 4-5 वर्ष आपल्या आई बरोबर आहे ना, ते त्याचं नातं कधी आपल्या आई बरोबरच तुटत नाही. हालेलुया. परंतु ह्या सुरुवातीच्या 4-5 वर्ष जर ते बालक आपल्या आई बरोबर नसेल ना, तर तो नंतर किती वर्ष त्या आपल्या आई बरोबर असेल ना, तर त्याचं तितकं प्रेम आपल्या आई बरोबर किंवा आई बद्दल नसतं. हालेलुया. म्हणजे मोशेच्या जीवनामध्ये दोन्ही गोष्टी मिळाल्या. हालेलुया. मोशेला आपल्या आईचं प्रेम मिळालं, आपल्या आईकडून शिकवण मिळाली आणि म्हणून ज्या वेळामध्ये मोशे एका मिस्री शिपायाला तो मारतो त्या वेळामध्ये तो ती गोष्ट नाकारतो की तो कोण आहे, तो मिस्री नाहीये तर तो कोण आहे, एक इब्री आहे. तो ती गोष्ट विसरू नाही शकला. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहायला मिळतं की ही पहिली एक आंतरराष्ट्रीय ही दत्तक प्रक्रिया आहे. पहिली आंतरराष्ट्रीय दत्तक प्रक्रिया आहे. याच्या अगोदर अशी घटना कुठेही नोंद आम्हाला पाहायला मिळत नाही. याचा पुरावा आहे की एका फारोच्या कन्येने एका मिस्री स्त्रीने एका इब्री म्हणजे इस्रायली एका मुलाला तिने दत्तक घेतलंय. हालेलुया. सो तिच्या निस्वार्थ कृतीने जग कसं बदललं हे आपल्याला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं. एक मोठं वळण त्या ठिकाणातून मिळालं ना. म्हणून ही एक आई जी दत्तक घेणारी आहे ना, तिचा सुद्धा फार मोठा रोल मोशेच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. जरा त्या आईसाठी सुद्धा जोरदार टाळ्या द्या. हालेलुया. कारण फार मोठं चॅलेंजिंग जीवन तिचं होतं. फारोच्या विरोधात जाणं ही सामान्य गोष्ट नव्हती, परंतु ही परमेश्वराची योजना होती. परंतु हे चॅलेंज तिने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं. हालेलुया. कधी कधी बऱ्याच वेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही, परंतु मनासारख्या घडत नसताना सुद्धा आम्ही परमेश्वराबरोबर किती विश्वासू राहतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. तिला
या गोष्टीचा सामना करावा लागला असेल ना, तर फारोच्या विरोधात ती जाते. आता फारोला ही गोष्ट आवडली असेल का? तरी सुद्धा तिने ही गोष्ट केली आणि या कारणाने ती परमेश्वराच्या योजनेचा भाग ती ठरू शकली. ही अशी दत्तक घेणाऱ्या आई वडिलांचा मी आभार या ठिकाणामध्ये मानेल की जे अशा अनेक अशा अनाथ लेकरांना ते दत्तक घेत आहेत. आज अनेक अशी लेकरं आहेत की जे लावारिस सोडल्या जातात, परंतु अनेक आई वडील आहेत की जे अशा लेकरांना दत्तक म्हणून घेतात. जरा त्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या जात. त्यांचं मोठापणा असेल किंवा त्यांचं जे जीवन आहे ते अशा या फारोच्या मुलीसारखं आहे की जरी ते त्यांना जन्म दिलेला नाहीये, परंतु त्यांना त्या बालकांना त्यांनी दत्तक घेतलेले आहे. सो आज अशा अनेक बालकांना गरज आहे की ती म्हणजे अशा दत्तक घेणाऱ्या आईची किंवा वडिलांची की जे मोशे सारखं त्याला दत्तक घेऊ शकतील. हालेलुया, हालेलुया. सो ही फारोची मुलगी ही दुसरी आई म्हणून पियानो मोशेच्या जीवनामध्ये आम्ही पाहू शकतो. हालेलुया. त्यानंतर तिसरी 3 स्वरूपाच्या आई आम्ही या ठिकाणामध्ये, आदर्श आई आम्ही या ठिकाणामध्ये पाहत आहोत. आणि या ठिकाणामध्ये 2 नाव आम्हाला प्रखरतेने वाचायला मिळतील. या 2 आई आहेत. एक आहे शिप्रा आणि पुवा. हालेलुया. अध्याय 2 आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये, निर्गम 1 आणि निर्गम 2 मध्ये. याच ठिकाणामध्ये या 2-3 प्रकारच्या आई आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि या तिन्ही आई कोणी माहितीये? मोशेच्या आई आहेत. हालेलुया. मोशे धन्य व्यक्ती आहे. खरंच मोशे फार धन्य व्यक्ती आहे, परंतु त्याचं जीवन चॅलेंजिंग आहे. फार चॅलेंज त्याच्या जीवनामध्ये आले आणि मोशे सारखे चढ उतार कोणाच्या जीवनामध्ये नाही आले. हालेलुया. आणि म्हणून अशा लोकांकडे आम्ही पाहावा की त्यांच्या जीवनामध्ये इतके मोठमोठे चॅलेंज आले तर पियानो आपल्या जीवनातील जे चॅलेंजेस आहेत ते फार छोटे छोटे आहेत. हालेलुया. आणि ते पार करण्यासाठी आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. मोशेच्या जीवनामध्ये पियानो तो गुलामाच्या घरामध्ये आहे आणि नंतर तो कुठं जातो? राजमहलामध्ये जातोय. हालेलुया. आणि नंतर 40 वर्ष वाटचाल करतोय. फार मोठी वेगवेगळ्या चढ उतार त्याच्या जीवनामध्ये. हालेलुया. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती उद्भवते प्रिया, आणि येते अशी परिस्थिती प्रभूला धन्यवाद द्या की परमेश्वर तुमचा उपयोग मोशे सारखा करतोय. आणि जे आशीर्वाद मोशेच्या जीवनामध्ये आहेत प्रियांनो ते फार महत्वपूर्ण आहे. मोशे बद्दल परमेश्वर एक वाक्य परमेश्वर बोलतो. सांगेल कोणी मला? सॉरी. हालेलुया. मोशे बद्दल परमेश्वर स्वतः एक ग्वाही देतो, एक साक्ष परमेश्वर देतो की मोशे सारखा नम्र व्यक्ती मला पृथ्वीवरती कोणी दिसत नाही. जो मोशे परमेश्वराच्या हृदयाजवळ आहे. हालेलुया. की जो परमेश्वर त्याच्यावरती प्रेम करतो असा व्यक्ती प्रियांनो मोशे आहे. आणि ती आई किती धन्य आहे, योगबेद, की जिने मोशेला असं तयार केला. हालेलुया. योगबेदचा फार मोठा रोल प्रियांनो मोशेच्या जीवनामध्ये, फारोच्या मुलीचा रोल मोशेच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो या 2 आया या ठिकाणामध्ये आम्ही पाहिल्यानंतर आता आणखी 2 आई आहेत की ज्यांच्याबद्दल आम्ही या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्यांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे. आणि निर्गमाच्या पुस्तकातील अध्याय 1 आणि वचन 15 ते 20 या ठिकाणामध्ये मी वाचूयात. एक्सोडस चॅप्टर 1 वर्स 15 to 20. 2 इब्री सुईणी होत्या, एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा. त्यास मिसरच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळातपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्यास जिवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकमाप्रमाणे
न करता मुलगीही जिवंत राहू दिले. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणीस बोलावून विचारले, तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले? त्या सुईणी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकाप्रमाणे नाहीत, त्या फार जोमदार आहेत आणि सुईण जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. याबद्दल देवाने त्या सुईणीचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणे स्थापित केली. तेव्हा फारोने ओके, या ठिकाणामध्ये मी पाहतो की शिप्रा आणि पुवा. शिप्रा या नावाचा अर्थ आहे सुंदर, आणि हे जे नाव आहे शिप्रा, हे नाव एक इब्री नाव आहे, आणि पुवा या नावाचा अर्थ आहे हे जे नाव आहे ते एक कनानी नाव आहे, आणि पुवा या शब्दाचा अर्थ, नावाचा अर्थ आहे तरुण मुलगी. ओके, म्हणजे सामान्यपणे असं मानलं जातं की या ज्या सुईणी आहेत, सुईणी समजते, सुईणी ज्याला दाई म्हणलं जातं ना, आपल्या भारतीय किंवा महाराष्ट्रामध्ये दाई त्यांना म्हणलं जातं, की ज्या प्रसूतीच्या वेळामध्ये ते काम करतात, प्रसूतीचं काम. सो या ज्या सुईणी आहेत, या सुईणी या दोघींचा नावाचा उल्लेख या ठिकाणामध्ये केलेला आहे. एक आहे शिप्रा आणि दुसरी आहे पुवा. या दोन्हीही कदाचित असं मानलं जातं की त्या कदाचित इब्री आहेत, कदाचित त्या इस्रायली आहेत, आणि म्हणूनच त्या ज्या वेळामध्ये ते काम त्या करतायत, त्या सुईणीचं काम त्या करतायत, त्या कामाचं प्रियांनो त्यांना मोबदला मिळत असेल. आणि त्याच वेळामध्ये या फारोने असा नियम दिला, अशी त्यांना बतावणी दिली, अशी गोष्ट सांगितली की तुम्हाला काय करायचंय की ज्या वेळामध्ये त्या स्त्रिया मुलाला किंवा मुलीला जन्म द्याल, त्या वेळामध्ये व्यवस्थित त्यांना तुम्ही पहा की मुलगा आहे तर तुम्ही त्या ठिकाणामध्ये त्यांना मारून टाका, आणि मुलगी असेल तर त्यांना जिवंत ठेवा. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला काय सांगतं की या ज्या स्त्रिया होत्या, त्या स्त्रिया परमेश्वराचं त्या वचन सत्रामध्ये की त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या. कशा होत्या? कशा होत्या? सो परमेश्वराचं भय बाळगणं अनेक आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घेऊन येतात. जर या सुईणींनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय जर त्यांनी बाळगलं नसतं, तर पुढे जसं वचनामध्ये सांगितलेलं आहे ते आशीर्वाद आणि त्यांचं नाव या ठिकाणामध्ये आलं असतं का? नाही. हालेलुया. सो या ज्या सुईणी आहेत या सुद्धा सामान्य नाहीयेत, या माता सामान्य नाहीयेत. त्यांनी राजाच्या आज्ञाच्या विरोधात जाऊन काम करण्याचं त्यांनी ठरवलं. हालेलुया. आता मोशेचा जन्म झालाय, त्या वेळामध्ये या सुईणींना या गोष्टी माहिती नसेल का की कोण आहे तो, मुलगा आहे की मुलगी, सगळं माहिती. तरी सुद्धा त्या काय म्हणतायत राजाला, तर फारोला काय म्हणतात की या ज्या स्त्रिया आहेत इब्री बायका काही मिस्री बायकाप्रमाणे नाहीत, त्या फार जोमदार आहेत आणि सुईणी जाऊ पोचण्यापूर्वी त्या प्रसूत होतात. त्याबद्दल देवाने सुईणीचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबळ झाले. हालेलुया. शिप्रा आणि पुवा या दोघीही ज्या माता आहेत, या दोन्हीही ज्या स्त्रिया आहेत, यांचं परमेश्वराने कल्याण केलं, कारण त्या परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रिया होत्या. सो या ठिकाणामध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या दोन माता आहेत, दोन स्त्रिया आहेत की ज्यांनी राज आज्ञा न पाळण्याचा निर्णय त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतला, आणि याद्वारे परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं, असं आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं. याचा अर्थ हा नाहीये की आम्ही सरकारी अधिकाराचा किंवा सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही खोटं बोलावं, असं त्याचा अर्थ नाहीये. हालेलुया. तर जे शासकीय असतील किंवा जे सरकारी अधिकारी आहे, यांना आज्ञा पालन करण्यासंबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही त्यांच्या अधीनतेमध्ये राहावं, आम्ही त्यांच्या अधिकारात आम्ही चालावं. सरकारच्या या ठिकाणामध्ये देवाच्या नियमांचा भंग होत असताना त्यांनी बालकांची हत्या करण्याला त्यांनी मान्यता दिली नाही. तर अशा वेळामध्ये राजकीय किंवा मानवीय विचाराऐवजी त्यांनी
परमेश्वराच्या आज्ञा पालन करण्याची त्यांनी प्राधान्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये दिलं. हालेलुया. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये अशा या दोन ज्या माता आहेत, ज्या कैवार घेणाऱ्या माता आहेत. हालेलुया. कैवार घेणाऱ्या माता, एक आहे शिप्रा आणि दुसरी आहे पुआ, की ज्यांनी कैवार घेणाऱ्या या माता बनल्या इस्रायल लोकांच्या, इस्रायल बालकांच्या, मोशेच्या. हालेलुया. सो आज या ठिकाणामध्ये या तीन प्रकारच्या आदर्श मातांना मी पाहिलेला असताना आणखी पवित्र शास्त्रामध्ये आणखी काही आदर्श माता आहे, की एक उल्लेख आहे प्रियांनो हन्नाचा, पहिले शमूएल याचा अध्याय पहिला, की जिने आपल्या ज्या मुलाला परमेश्वराबरोबर केलेला करार, परमेश्वराबरोबर केलेली वाचा तिने आपल्या जीवनामध्ये पूर्ण केली. हन्नाने समर्पणाची भावना तिच्या जीवनामध्ये होती, आणि ही समर्पणाची भावना तिच्या जीवनामध्ये असल्या कारणानेच तिने शमूएलाला परमेश्वराच्या मंदिरी तिने नेऊन अर्पण केलं, आणि तो पुढे चालून परमेश्वराचा एक संदेष्टा, परमेश्वराचा एक दास, परमेश्वराचा एक याजक त्या मंदिरी तो बनू शकला. सो हन्ना एक चांगलं आदर्श एक माता म्हणून पियानो हन्नेकडे पाहिलं जातं. त्यानंतर मरिया आहे, की जी आज्ञाधारक माता म्हणून पियानो मरियेकडे पाहिलं जातं, की अशा वेळामध्ये पियानो तिने चॅलेंज आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, की ज्या वेळामध्ये देवदूताने तिच्याकडे निरोप दिला की तू परमेश्वराच्या योजनेचा भाग तुला परमेश्वर बनवत आहे, तू कुमारी असताना तुझ्या पोटी एक संतती होईल, तू गर्भवती होशील, पवित्र आत्म्याची योगी तू गर्भवती होशील. आणि अशा स्थितीमध्ये पियानो तिने परमेश्वराच्या योजनेला तिने नाकार न देता तिने होकार दिला. आणि अशी स्त्री, अशी माता, की जिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या कठीण वेळामध्ये तिने प्रभू येशू ख्रिस्ताला मार्गदर्शन केलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती जाऊ पर्यंत तिने प्रभू येशू ख्रिस्ताला साथ दिली, सोबत दिली. अशी ही माता आज्ञाधारक माता आहे, आणि तिला आदर्श माता म्हणून पियानो या ठिकाणामध्ये पाहिल्या जातं. त्यानंतर आणखी दोन माता आहेत. या दोन माता आहेत जे दुसरे तिमोथी पहिला अध्याय आणि वचन 5 मध्ये या ठिकाणामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. वाचूयात आम्ही दुसरे तिमोथी पहिला अध्याय आणि वचन 5. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता, आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे. या ठिकाणामध्ये पौल तिमोथ्याला या पत्रातून जो उल्लेख करत आहे तो उल्लेख की विश्वासाचा वारसा कोणाच्या ठाई होता? पहिला लुईस आणि त्याच्यानंतर युनिके. हालेलुया. लुईसच्या जीवनामध्ये विश्वास आहे आणि त्याच्यानंतर युनिकेच्या जीवनामध्ये विश्वास आहे, आणि त्याच विश्वासाला पौलाने तिमोथ्याच्या ठाई पाहिलं. आणि म्हणून या ठिकाणामध्ये पौल काय म्हणतो की तो विश्वासाचा वारसा मला तुझ्या जीवनामध्ये दिसतो, कारण तिमोथ्याच्या आईने आणि आजीने लहानपणापासून पवित्र शास्त्राचं शिक्षण तिमोथ्याला दिलं होतं. हालेलुया. म्हणजे एका आईने दिलेली शिकवण आपल्या मुलाच्या, आपल्या लेकराच्या जीवनामध्ये वळण देणारी असेल किंवा शिकवण देणारी असेल, बोध करणारी असेल, मार्गदर्शन करणारी असेल, ही गोष्ट जीवनभरासाठी त्या लेकराच्या जीवनामध्ये कार्य करते. हालेलुया. सो या लुईस आणि युनिके या मातेंच्या द्वारे पियानो एक चांगली शिकवण या ठिकाणामध्ये तिमोथ्याला मिळाली. आज अनेक सेवक जण आम्ही पाहतो की त्यांना बालपणापासनं, किंवा अनेक विश्वासणारे सुद्धा आहे की त्यांना बालपणापासनं त्यांच्या आईने चांगली शिकवण दिली. परमेश्वराचं भय बाळगणं असेल, परमेश्वराची प्रार्थना करणं असेल, वचन वाचणं असेल, या गोष्टी शिकवल्या. आणि त्याच कारणाने प्रियांनो आणखी त्यांनी शिकवलं की प्रार्थना सहभागितेला आपल्या लेकरांना आपल्या बरोबर घेऊन जाणं असेल, या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि त्याच कारणाने ते चांगले विश्वासणारे बनू शकले, त्याच कारणाने ते एक चांगले सेवक किंवा सेविका बनू शकले, एक संदेष्टा बनू शकले, एक देवाचे दास ते बनू शकले, दासी बनू शकले. एका आईचं मार्गदर्शन एका लेकरासाठी फार महत्वाचं ठरतं. हालेलुया. आदर्श जीवन बनण्यासाठी एका आईचं मार्गदर्शन प्रत्येक लेकरांसाठी फार महत्वाचं ठरतं.
हालेलुया. सो त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की जी आदर्श किंवा नीतिमान जी एक आई असते किंवा गुणवंत जी स्त्री असते तिचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे. आणि तो उल्लेख नीतिसूत्राच्या पुस्तकातील अध्याय 31 आणि वचन 10 ते 31 मध्ये तो दिलेला आहे. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 31 वर्स 10 to 31 या भागामध्ये तो दिलेला आहे. आणि एक नीतिमान स्त्रीचे गुण या ठिकाणामध्ये दिलेले की ज्याला सद्गुणी स्त्री म्हणलेला आहे. हालेलुया. ही जी स्त्री असते ही स्त्री असते कष्टाळू असते. आणि ही स्त्री ही जी माता असते ती एक कष्टाळू असते की जी आपल्या घराची आपल्या परिवाराची ती काळजी घेते, ती मेहनत करते, ती कष्ट करते. हालेलुया. आज आम्ही पाहतो की अनेक माता आहेत की ज्या आपल्या लेकरांची त्या काळजी घेतात, कष्ट करतात. कष्ट करणं म्हणजे फक्त बाहेर जाऊन काम करणं नाहीये. हालेलुया. घरातलं प्रत्येक काम हे एका पुरुषापेक्षा एक स्त्री जास्त करते. हालेलुया. मी माझ्या पत्नीच्या कामातून सांगेल, माझ्या आईच्या कामातून मी सांगेल, कारण या गोष्टी माझ्या डोळ्याने मी पाहतोय. हालेलुया. आईचं काम सुद्धा जसं आम्ही लहान होतो त्या वेळामध्ये आईचं काम तिने सुद्धा प्रखरतेने तिचं काम केलं. आता पत्नी आहे, तिचं सुद्धा काम तिचं रोल ती चांगल्या प्रकारे पार पाडते. लेकरांसंबंधीने असेल, पत्नी एका पती संबंधीने असेल, एक चांगली पत्नी म्हणून तिचं काम ती पूर्णपणे करते. सो एक जी नीतिमान किंवा एक सद्गुणी जी स्त्री असते ती कष्टाळू असते आणि ती कष्ट करते आपल्या लेकरांसाठी, आपल्या परिवारासाठी ती मेहनत घेत असते. त्याच प्रकारे ही जी सद्गुणी स्त्री आहे ती ज्ञानी असते. हालेलुया. घरी जाऊन नक्की हे वचन वाचा की ती ज्ञानी असते. तिच्या मुखातून ज्ञानाच्या गोष्टी निघतात, तिच्या मुखातून तिच्या जिभेतून पियानो कायम दयेचे नियम, दयेच्या गोष्टी निघतात. वाईट ती नाही बोलत. हालेलुया. जी सद्गुणी जी स्त्री आहे किंवा एक सद्गुणी जी माता आहे ती काय करते, आपल्या लेकरांना नीतीचं शिक्षण देते, चांगलं शिक्षण देते. जर तिचे लेकरं म्हणतात की मला माझ्या वर्गमित्राने, वर्गमैत्रिणीने किंवा वर्गातील लेकराने मला मारलं किंवा मला त्रास दिला किंवा मला चिडवलं, त्या वेळामध्ये ती आई असं नाही सांगत तूही तसंच कर. ती काय म्हणते, तसं वागायचं नाही, तसं वागायचं नाही. हालेलुया. जर तूही तसं वागला तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फरक काय, तुला तसं वागायचं नाही. हालेलुया. सो ती काय शिकवते, नीतीने वागणं शिकवते, आवडीने दया करणं शिकवते, प्रेम करणं शिकवते, चांगलं वागणं शिकवते. एक सद्गुणी माता आपल्या लेकरांना ज्ञानाची, दयेची प्रियानो शिकवण देणारी एक माता असते. त्याच प्रकारे ती भय बाळगणारी ती माता असते. आणि म्हणूनच ती परमेश्वरासमोर स्तुतीस पात्र ती ठरते. ती स्वतः भय बाळगते आणि आपल्या लेकरांना सुद्धा परमेश्वराचं भय बाळगावायला शिकवते. हालेलुया. परंतु आम्ही पाहतो की परमेश्वराच्या वचनानुसार भय बाळगणं हे परमेश्वराचं भय बाळगायचंय आणि आपल्या परिवारामध्ये आपल्या पतीचं भय बाळगायचंय. ही परमेश्वराची आधीनता आहे. आधीनतेची ही शिकवण आहे परमेश्वराची. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा कोण आहे, तो मस्तक आहे. आणि कुटुंबाचं मस्तक कोण आहे, येस, एका स्त्रीचं मस्तक कोणाला म्हणलंय, पुरुषाला किंवा पतीला म्हणलेलं आहे. हालेलुया. आणि जो कोणी त्या मस्तकाच्या अधीनतेमध्ये राहतो तो परमेश्वराच्या व्यवस्थेच्या अधीनतेमध्ये राहतो. आणि जो कोणी त्या व्यवस्थेच्या विरोधात जातो तो परमेश्वराच्या विरोधात जातो. हालेलुया. आणि व्यवस्थेच्या अधीनतेमध्ये जो राहतो, परमेश्वराच्या नियमामध्ये जो राहतो, त्या व्यक्तीला परमेश्वराचे आशीर्वाद मिळतात. आणि जो व्यवस्थेच्या विरोधात जातो त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद नव्हे तर त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आज्ञा भंग केल्या कारणाने त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या परिणामांना सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं. हालेलुया. आणि याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे. आणि तो उल्लेख अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 28 आणि वचन त्या ठिकाणामध्ये 1 ते 14 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये आशीर्वादाचा प्रियांनो जे आज्ञाधारकपणा आहे त्या आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद दिलेले. आणि तेथून पुढे प्रियांनो वचन 15 पासून, हालेलुया, हालेलुया, 15 पासून तर साधारण मला वाटतं 59 आहे ना, म्हणजे
परिणाम जास्त आहे, आशीर्वाद कमी आहेत. हालेलुया. परिणाम जास्त आहेत, आशीर्वाद कमी आहेत. म्हणजे कोणती गोष्ट आपल्याकडे पाहिजे मग? कमी पाहिजे की जास्त पाहिजे? कमी पाहिजे का जास्त पाहिजे? या वचनानुसार विचारतोय मी तुम्हाला. ज्या कमी गोष्टीत ना त्या आपल्याकडे पाहिजेत. जास्त परिणाम आहे, परिणाम फार भयंकर त्याच्यामध्ये. घरी गेल्यानंतर नक्की वाचा. अनुवादाचं पुस्तक अध्याय 28, डिटोनॉमी चॅप्टर 28. पूर्ण पवित्र शास्त्र, तो पूर्ण भाग तुम्ही वाचा. तुम्हाला आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद आणि आज्ञा भंग केल्या कारणाने होणारे परिणाम, असं त्या ठिकाणामध्ये 2 टायटल आहेत. परमेश्वराचं वचन पियानो अगोदर दिलेले आहेत आणि ते आशीर्वाद काम करतात आणि त्याचा परिणाम सुद्धा पियानो काम करणार आहेत. हालेलुया, हालेलुया. सो आता मुलांची जबाबदारी ही आहे की मुलांनी आपल्या जीवनामध्ये काय करावं. मुलांनी फक्त म्हणजे मुलंच नाहीये बरं का, मुलं आणि मुली पण आहेत त्यामध्ये. हालेलुया. लेकरांचं काम काय? तर लेकरांचं काम हे आहे, निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 20 आणि वचन 12 मध्ये म्हणलेलं आहे. एक्सोडस चॅप्टर 20 वर्स 12. निर्गम 20 आणि वचन 12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की तू काय कर? आपल्या बापाचा व आपल्या आईचा काय कर? काय मान राखायची. मान राखणं, सन्मान करणं, बापाचा आणि आईचा सन्मान करणं, आदर करणं, त्यांच्या आज्ञा पालन करणं, ही गोष्ट केवळ संस्कार नाहीये, तर ही परमेश्वराची आज्ञा आहे. काय आहे? आणि वचन आम्ही त्या ठिकाणामध्ये अनुवादाच्या अध्याय 28 मध्ये आम्ही पाहतो की त्या आज्ञा पालनाच्या द्वारे काय मिळतात? आशीर्वाद मिळतात. आणि आज्ञा पालन नाही केले तर काय होतात? त्याचा परिणाम फार भयंकर आहे, फार भयंकर आहे. जर आज्ञा पालन नाही केल्यात ना, त्याचे परिणाम सुद्धा फार भयंकर आहे. सो प्रभूचं वचन तुम्ही घरी गेल्यानंतर नक्की वाचा. जरी आई वडील आपल्या मुखातून बोलत नसतील तर त्या गोष्टीचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. वचन सांगतं की तू काय कर? आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. जर तुम्ही अधिक सविस्तर जर वाचाल ना, तर या ठिकाणामध्ये आणि अनुवादाच्या पुस्तकात, गणनाच्या पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेले त्या गोष्टी, जे नियम दिलेले आहेत. आई बापाला मारायचं नाहीये, उलटून बोलायचं नाहीये. याचे परिणाम फार भयंकर आहेत. अनेक लेकरं आम्ही पाहतो की ज्यांनी आपल्या आईवरती, आपल्या बापावरती त्यांनी हात उगारला, त्यांनी मारझोड केली. इतकी भयंकर परिस्थिती आहे. माझ्या डोळ्यांनी एक उदाहरण मी पाहतो की त्या मुलाने आपल्या बापाला मारलं. त्या घटनेला साधारणरित्या 15 वर्षापेक्षा अधिक झाला असेल. आणि त्या मुलाचा विवाह होऊन साधारणरित्या त्याचा विवाह 7 ते 8 वर्ष त्याच्या विवाहाला झाले असतील. परंतु तो आता सुद्धा निसंतान आहे. डोळ्यांनी पाहतोय मी. आणखी एका मुलीला मी पाहिलं की जिने आपल्या बापाला मारलं. तिच्या घराची जी व्यवस्था ना पूर्णपणे विस्कटलेली आहे. घरामध्ये शांती नाहीये, घरामध्ये समृद्धी नाहीये. पूर्णपणे घरातली व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. परमेश्वराचं वचन सांगतं तर ते काम करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती म्हणलं पूर्ण झाले आहे. काय पूर्ण केलं प्रभू येशू ख्रिस्ताने? नियम पूर्ण केला, पवित्र शास्त्र त्याने पूर्ण केलं. म्हणून परमेश्वराचं वचन शिकवतं की आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या आचरणातून. तर कदाचित तुम्ही आतापर्यंत काही वाईट वागला असेल त्यांच्या विरोधात, तर आज क्षमा मागण्याची वेळ आहे. त्यांना क्षमा मागा, परमेश्वराला क्षमा मागा. कारण परमेश्वराने
अनेकांच्या जीवनामध्ये हे आशीर्वाद नाही येत, त्यांचे आई वडील नाही येत. काही जणांचे आई वडील लहानपणीच जग सोडून निघून जातात. परंतु परमेश्वराची कृपा आहे की परमेश्वराने तुम्हाला आई ठेवलेली आहे, आई वडील दिलेले आहेत. ही परमेश्वराची कृपा आहे, ही परमेश्वराची दया आहे. परमेश्वराने तुमच्या सोबत तुमच्या सुखदुःखामध्ये, तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते तुमच्या बरोबर आहेत. आणि आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट मी सांगेल की सर्वात जास्त जर आनंद या जगामध्ये आपल्या यशाबद्दल असेल, आपल्या उन्नतीबद्दल असेल, तर ते फक्त आणि फक्त आई वडिलांनाच होतं. नाहीतर जगातलं कोणी असेल आपल्या उन्नतीला प्रोत्साहन करणार कोणीच नाहीये. तोंडावरती आपल्याला चांगलं म्हणतील, परंतु मनामध्ये काय आपल्याला माहिती. परंतु फक्त आणि फक्त एकमेव असं स्थान आहे की जे आपल्यासाठी फार आनंदित होता, ते म्हणजे आई आणि वडील. त्यांच्याशिवाय कोणीच नाहीये. हालेलुया. आणि म्हणून त्यांचा आदर आम्ही कायम करावा, त्यांचा सन्मान आम्ही कायम करावा, त्यांच्या आज्ञामध्ये आम्ही कायम चालावं. कारण ती परमेश्वराची एक प्रतिमा आपल्या जीवनामध्ये, एका प्रेमाची प्रतिमा म्हणून परमेश्वराने या जगामध्ये ठेवलेली आहे. हालेलुया, हालेलुया. सो कदाचित आपल्याला वाटत असेल की ते विश्वास नाही करत, त्याच्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वराने त्यांचा उद्धार घडवून आणावा. त्याच्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वराने त्यांना तारण प्राप्त करून यावं. आणि आपली प्रार्थना असली पाहिजे की परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी, की तू त्यांना ती शक्ती दे, ते संयम तू त्यांना दे, ते प्रेम परमेश्वरा तू त्यांना दे, की ते कधीही याची उणीव त्यांच्या जीवनामध्ये भासणार नाही. आणि ते तुझ्या आशीर्वादामध्ये भरून ते राहतील आणि ते टिकून राहतील. आणि परमेश्वरा त्यांच्या कष्टाचं, त्यांच्या प्रार्थनेचं फळ तू त्यांना दे. आई वडीलच आहेत की जे त्यांच्या लेकरांसाठी प्रार्थना करतात. बरोबर आहे. हालेलुया. की जे परमेश्वराचं भय आणि परमेश्वराचं ज्ञान या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये कायम असावं, ही प्रार्थना मी परमेश्वराकडे त्यांच्यासाठी केली पाहिजे. या वेळामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट, मी प्रश्न तुम्हाला मांडेल की अशी कुठली गोष्ट की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आईच्या जीवनातील गुण तुमच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनात तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत आहे. असे कुठले गुण आहेत? मी माझ्या आईबद्दल प्रभूला धन्यवाद देईल की माझ्या आईच्या जीवनातून जो गुण मला प्रभूने दिला, की समस्या जरी आल्या, अडचणी जरी आल्या, तरी तिने प्रभूवरती विश्वास करणं सोडलं नाही. अनेक अडचणी, अनेक समस्या, अनेक दुःख, अनेक निराशा तिच्या जीवनामध्ये आल्या, परंतु तिने प्रभूपासून ती कधी मागं फिरली नाही. आणि तो गुण माझ्या जीवनामध्ये प्रभूने मला प्रदान केला की समस्या जरी आल्या, अडचणी जरी आल्या, दुःख जरी आले, तरी प्रभूपासून मागं फिरायचं नाही, तर अधिक त्याच्यामध्ये दृढतेने त्याच्याकडे मागायचं, त्याच्याकडे प्रार्थना करायची. मी माझ्या प्रभूला धन्यवाद देईल माझ्या आईसाठी की परमेश्वराने अशी परमेश्वरावरती विश्वास करणारी आई आणि दृढ राहणारी आई परमेश्वराने मला दिली. हालेलुया. सो आपल्या आईबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यावा. प्रियांनो, अनेक समस्या आईच्या जीवनामध्ये आल्यात. पूर्ण ख्रिस्त विरोधी असणारं कुटुंब आमचा परिवार होता. अशा परिवारामध्ये परमेश्वरावरती विश्वासामध्ये टिकून राहणं ही सोपी गोष्ट तिच्यासाठी नव्हती. परंतु तिने कायम परमेश्वराची प्रार्थना तिने केली. इवन वडिलांनी सुद्धा पूर्ण विश्वास करावा असं प्रियांनो मार्गदर्शन तिने केलं. आणि तिच्या प्रार्थनेच्या द्वारे, तिच्या मार्गदर्शनाच्या द्वारे, तिच्या विश्वासाच्या द्वारे आज संपूर्ण परिवार परमेश्वराने तारला आणि एक सेवक परमेश्वराने तिच्याद्वारे उभा केला. त्याच प्रकारे माझी पत्नी सुद्धा, की परमेश्वराने तिला सुद्धा सेवेमध्ये उभा राहण्यासाठी त्या मातेचा सुद्धा उपयोग केला. की त्यांचा विश्वास आणि त्यांचं प्रोत्साहन आणि त्यांचं प्रार्थना, त्यांचे उपवास या गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरल्या. आणि त्यांच्या दोघींचे उपवास आमच्या परिवारासाठी, आमच्या दोघांसाठी कारणीभूत ठरतात. त्यांची प्रार्थना आमच्यासाठी कारणीभूत ठरते की आम्ही अधिक प्रभूमध्ये वाढावं, प्रभूच्या विश्वासामध्ये, त्याच्या विश्वासात, त्याच्या वचनात आणि मार्गदर्शनामध्ये वाढावं. सो एका आईचं महत्व आणि आईचं रोल
प्रत्येक लेकरांसाठी फार महत्वाचा आहे. कुठल्याही अपेक्षेने प्रार्थना करणारी ही व्यक्ती नाहीये. ही एकमेव व्यक्ती आहे की तिला वाटतं की आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं. हालेलुया. आणि म्हणून अशा महत्वपूर्ण व्यक्तीबद्दल प्रभूला कायम धन्यवादित असा की परमेश्वराने असं व्यक्ती तुमच्या जीवनात ठेवलेलं आहे की जे तुमच्या कायम तुमच्या फेवरमध्ये आहे. जग तुमच्या विरोधात असेल, जग पूर्णपणे तुमच्या विरोधात असेल, परंतु फक्त एकच व्यक्ती आहे की जी तुमच्या फेवरमध्ये असेल, तुमच्या बाजूने उभे राहील. ती म्हणजे आई आहे. ती फक्त आई आहे जगामध्ये, बाकी कोणी नाहीये. जग तुम्हाला वाईट मानेल, जग तुम्हाला वेगळं संबोधित करेल, जग तुम्हाला पूर्णपणे वाईट समजेल, परंतु त्या वेळामध्ये सुद्धा फक्त एकच व्यक्ती आहे की जी तुमच्या बाजूने विचार करेल. ती म्हणजे आई. ती फक्त आई आहे. आणि म्हणून जसं परमेश्वराचं वचन आम्ही वाचलं की जशी एक आई आपल्या मुलाला सांत्वना देते, तसं मी तुम्हाला सांत्वना देईल. की परमेश्वर एका आई सारखं प्रियानो सांत्वना देणारा परमेश्वर आहे. आईचं प्रेम कसं आहे की त्या परमेश्वराचं प्रेम आम्ही त्या आईच्या प्रेमातून आम्ही समजू शकतो. आणि म्हणून परमेश्वराला आईबद्दल धन्यवाद द्या की परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये आई दिलेली आहे. की त्या आईबद्दल कायम परमेश्वराला धन्यवादित असलं पाहिजे की परमेश्वराने तुमच्यावरती त्याचं प्रेम प्रगट केलेलं आहे, त्याची दया परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये ठेवलेली आहे. आणि आपल्या आई वडिलांबद्दल कायम सन्मानित असा, त्यांचा आदर करा, त्यांच्यावरती प्रीती करा, कारण परमेश्वराने एक स्थान तुमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे की ह्या जगामध्ये ते आहे. जर आई वडिलांचा सन्मान नाही करू शकत तर तो व्यक्ती परमेश्वराचा सन्मान कदापिही करू शकत नाही. जर तो करत असेल तर ते ढोंग आहे. आई वडिलांचा सन्मान केलाच पाहिजे. हा संस्कार नाही तर ही आज्ञा आहे. आणि ही आज्ञा जो कोणी पालन करतो त्याच्या जीवनात परमेश्वराचे आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. सो परमेश्वर पुन्हा एकदा सर्व आपल्या प्रत्येकांना या मदर्स डेच्या परमेश्वर तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये देव. आणि पुन्हा एकदा या मदर्स डेच्या तुम्हाला प्रत्येकांना मी शुभेच्छा देतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि प्रत्येक मातेला परमेश्वर त्याचे आशीर्वाद, त्याची कृपा, त्याची दया परमेश्वर तुम्हाला प्रदान करो. गॉड ब्लेस यू. मी विनंती करेल की तुम्ही हा मेसेज इतरांना सुद्धा तुम्ही शेअर करा आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही आमच्याकडे कळू शकता. जो डिस्क्रिप्शन मध्ये असलेला मोबाईल नंबर आहे त्यावरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कळू शकता. 777-6837128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती कळा. आणि त्याच प्रकारे जर परमेश्वर तुम्हाला प्रोत्साहित करत आहे या सेविकाला मदत करायला तर पियानो डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत या सेविकाला तुम्ही पाठवू शकता. त्याच प्रकारे जीजस लव्ह प्रेयर सेंटरला तुम्ही नक्की भेट द्या आणि या ठिकाणामध्ये येऊन तुम्ही तुमचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. परमेश्वर तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणामध्ये प्रेयर वॉरियर्स आहेत जे तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या वचनाच्या द्वारे अधिक दिने तो आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.